भाजणीची चकली म्हणजे खमंग आणि खुसखुशीत. त्याकरता भाजणीसुद्धा अचूकच झाली पाहिजे. आज आपण असं काही प्रमाण पाहणार आहोत की ज्यामुळे तुमची भाजणी कधी म्हणजे कधीही चुकणार नाही. आज आपण वाटी, वजनी दोन्हीही प्रमाण पाहणार आहोत की ज्यामुळे तुमची चकली अशी इतकी मस्त काटेदार तर तयार होईलच, त्याचबरोबर अजिबात तेलकट न होणारी इतकी छान कुरकुरीत तयार होण्यासाठी भाजणी कशी भाजायची, त्याचं प्रमाण काय असलं पाहिजे, किती वेळ कोणता पदार्थ भाजायचा, हे सगळं आपण सविस्तरपणे पाहणार आहोत. नमस्कार, मी प्रिया. तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. सर्वप्रथम आपण इथे कप मेजरमेंटचे हे 2 कप घेतलेले आहेत. हा मोठा कप 250 ml चा आहे, तर हा छोटा कप 125 ml चा आहे. आपल्याला 1 किलोच्या प्रमाणामध्ये भाजणी करायची आहे, त्याकरता हा अर्धा कप, या कप मेजरमेंटपैकी जो अर्धा कप असतो तो मी घेतलेला आहे. या प्रमाणात सगळी भाजणी मोजून घेतली तर बरोबर ती 1 किलोच्या प्रमाणामध्ये तयार होते. जर तुमच्याकडे कप नसेल तर अशी घरामध्ये आपली जी नेहमीची आमटीची वाटी असते तीच मी इथे वापरणार आहे. या वाटीच्या मापाप्रमाणे जरी घेतलं तरी तुमची भाजणी बरोबर 1 किलो या प्रमाणामध्ये होईल. म्हणजे प्रत्येक गोष्ट वजन करूनच घ्यायला पाहिजे असं काहीही नाही. जर तुम्हाला मोठ्या प्रमाणात भाजणी करायची असेल तर वाटी किंवा भांडं जे मोजण्यासाठी घेणार त्याचा आकार अगदी मोठा घ्यायचा. आता आपण सर्वप्रथम तांदूळ पाहतोय, तर इथे मी या कप मेजरमेंटप्रमाणे जे अर्धा कप आपण मापासाठी घेतलं होतं त्या कपानेच 5 कप इतके हे तांदूळ घेतलेले आहेत. 5 कप तांदूळ म्हणजे वजनी प्रमाणात म्हणाल तर बरोबर हे अर्धा किलो तांदूळ आहेत. हे मी रेशनचे तांदूळ स्वच्छ धुवून आणि हवेशीर ठिकाणी पंख्याखालीच वाळवून घेतलेले आहेत. जर तुमच्याकडे ऊन असेल आणि उन्हात वाळवलं तरी काही हरकत नाही, कारण आपण ते नंतर भाजणारच असतो. त्यामुळे सावलीतच वाळवायला पाहिजेत, उन्हात वाळवायला नको असं काहीही नाही आहे. जर आपल्याकडे हे रेशनचे तांदूळ नसतील तर मात्र कुठलाही सोना मसुरी किंवा कोलम कुठलेही तांदूळ घ्यायचे. फक्त ज्याचा भात मोकळा सळसळीत होतो, चिकट होत नाही असेच तांदूळ वापरायचे आहेत. शक्यतोवर इंद्रायणी तांदूळ न वापरता बाकी इतर कोणतेही तुम्ही तांदूळ वापरू शकता. आता डाळ घ्यायची आहे, तर डाळ किती घ्यायची, तर त्याच कपाने 3 कप इतकी डाळ घेतली आणि वजनी प्रमाणात म्हणाल तर 300 ग्रॅम इतकी आपण डाळ घेतलेली आहे. ही चण्याची डाळ आहे. ही मी धुवून घेतलेली नाही आहे, तर ओलसर कापडाने पुसून घेतलेली आहे. आता मुगाची डाळ 3 कप आपण चण्याची डाळ घेतली होती, त्याच्या निम्मे म्हणजे 1.5 कप इतकी मुगाची डाळ घेतली आणि वजनी प्रमाणामध्ये 300 ग्रॅम चण्याची डाळ होती, तर ही तिच्या निम्मे म्हणजे 150 ग्रॅम इतकी आपल्याला मुगाची डाळ घ्यायची आहे. ही डाळसुद्धा मी पुसून घेतलेली आहे, अजिबात धुवून घेतलेली नाही आहे. आता आपण तिसरी डाळ पाहतोय, तर तिसरी डाळ आहे उडदाची डाळ. उडदाची डाळ मुगाच्या डाळीचे निम्मे घ्यायची आहे. म्हणजे कप मेजरमेंटप्रमाणे पाहिलं तर 1.5 कपाच्या निम्मे म्हणजे पाऊण कप आणि वजनी प्रमाणात म्हणाल तर 150 ग्रॅमच्या निम्मे 75 ग्रॅम. या पद्धतीने आपण ही उडदाची डाळसुद्धा घेतली आहे. ही सुद्धा मी पुसूनच घेतलेली आहे. उडदाच्या डाळीचं प्रमाण इतर डाळींपेक्षा कमीच ठेवायचं, कारण उडदाच्या डाळीचं प्रमाण जास्त झालं तर आपल्या चकल्या कडकडीत होतात, खुसखुशीत होत नाहीत. आता आपण इथे साबुदाणे घेतोय. साबुदाणे या कप मेजरमेंटप्रमाणे पाहिलं तर अर्धा कप इतके आहेत आणि वजनी प्रमाणात म्हणाल तर बरोबर 50 ग्रॅम इतके आहेत. साबुदाणे घातल्यामुळे चकली अशी छान कुरकुरीत तर तयार होतेच, बरोबरीने आपल्या पिठाला थोडासा चिकटपणा येतो आणि चकली पाडताना तुटली जात नाही. त्यामुळेच आपण इथे साबुदाणे घालणार आहोत. साबुदाण्यामुळे छान असा कुरकुरीतपणासुद्धा चकलीला येतो. आता इथे मी हे पोहे घेतलेले आहेत. हे आपण जे कांदे पोह्यासाठी पोहे वापरतो तेच हे जाडे पोहे घेतलेले आहेत. याच्याऐवजी जर पातळ पोहे वापरले तरी चालेल. 1 कप या मापाप्रमाणे घेतलेले आहेत आणि वजनी प्रमाण म्हणाल तर बरोबर 50 ग्रॅम आहेत. पोहे घातल्यामुळे चकली आपली मस्त हलकी आणि पोकळ अशी तयार होते. आता सगळ्यात शेवटी म्हणजे धने घालायचे आहेत. हे धनेसुद्धा या कप मेजरमेंटप्रमाणे म्हणाल तर 1 कप घेतलेले आहेत आणि वजनी प्रमाणात म्हणाल तर 45 ग्रॅम इतके आहेत. म्हणजे साधारण 45 ते 50 ग्रॅम जरी धने घातले तरी त्याचा स्वाद चकली भाजणीमध्ये अप्रतिम येतो. त्यामुळे थोडेसे जास्त घातले तरीही चालेल. आता हे धने झाल्यानंतर आता घालायचे आहे ते जिरे. जिरे मात्र कमी घालायचे, कारण जास्त जिरे झाले तर चकलीचा रंगसुद्धा बिघडतो, तसेच चवीलासुद्धा त्या थोड्याशा उग्र लागू शकतात, कारण जास्त जिऱ्याचा स्वाद कुठल्याही पदार्थांमध्ये चांगला लागत नाही. हे साधारण 20 ग्रॅम इतके जिरे आपल्याला घ्यायचे आहेत आणि कपाच्या मेजरमेंटप्रमाणे पाव कप इतके जिरे आहेत. आता सगळं साहित्य मी एकदा तुम्हाला समजावून सांगते. इथे मी 5 वाट्या तांदूळ घेतलेले आहेत आणि ते 5 वाट्या का घ्यायच्या, कारण 3 वाट्या आपण चण्याची डाळ घेतलेली आहे. नेहमी पहिल्यांदा चण्याची डाळ लक्षात ठेवायची, म्हणजे प्रमाण लक्षात ठेवणं अगदी सोपं होतं.
3 वाट्यांच्या निम्मे म्हणजे 1.5 वाटी मुगाची डाळ आणि त्याच्या निम्मे म्हणजे पाऊण वाटी उडदाची डाळ. हे प्रमाण अगदी बरोबर आहे आणि या प्रमाणामध्ये बरोबर 5.25 वाट्या इतक्या आपल्या डाळी तयार होतात. म्हणून तेवढ्याच प्रमाणामध्ये आपल्याला इथे तांदूळ घ्यायचे आहेत. आपण चणा डाळ लक्षात ठेवली की त्याच्या निम्मे मुगाची डाळ, त्याच्या निम्मे उडदाची डाळ आणि मग जेवढ्या डाळी तयार होतात तेवढ्याच वजनी प्रमाणात आणि वाटीच्या प्रमाणामध्ये आपल्याला तांदूळ घ्यायचे आहेत. इतकं साधं सोपं हे लक्षात ठेवण्यासाठी आहे, म्हणजे तुमचं प्रमाण कधीही अजिबात चुकणार नाही. आणि मग पोहे, बाकी हे सगळं साहित्य तर आपल्याला अंदाजाने तर घेताच येतं. आता आपली ही तयारी करून झाली की आपल्याला आणखीन एक पूर्वतयारी करायची आहे, ती म्हणजे भाजणी भाजण्या अगोदर एखादं असं वर्तमानपत्र घ्यायचं आणि त्या वर्तमानपत्राच्यावर एखादं सुती कापड असं अंथरून ठेवायचं. हे असं का करायचं? कारण जेव्हा आपण भाजणी भाजतो ती भाजणी जर आपण परातीत, पातेल्यात किंवा कुठल्याही भांड्यात काढून ठेवली तर त्याला ओलसरपणा धरतो. कारण गरम भाजणी आपण पातेल्यात काढली का ती ओलसर होते, ती दमट होऊ नये म्हणून या पद्धतीने ही अशी तयारी करून घ्यायची आणि मग भाजणी भाजायला सुरुवात करायची. सर्वप्रथम मी इथे तांदूळ भाजणार आहे. तर तांदूळ आपले स्वच्छ धुवून आणि वाळून तर घेतलेलेच आहेत. साधारण एक 5 ते 7 मिनटं हे तांदूळ भाजण्यासाठीचा वेळ लागतो. गॅसची आच मध्यम ठेवलेली आहे. मध्यम ते मोठा ठेवायचा, अगदी मंद आचेवर भाजणी भाजण्याची काहीच गरज नाही आहे. आता हे तांदळाचा रंग थोडासा बदलल्यासारखा दिसतो, तसेच तांदूळ थोडेसे फुलल्यासारखे दिसतात. आता तांदळाचा एखादा दाणा हा असा खाऊन पाहायचा. जर तो अगदी कुडकुडीत लागला की आपले तांदूळ भाजून झालेत असं समजावं. आता हे तांदूळ आपण या त्या ज्या अंथरलेलं कापड आहे त्यावर घालून घ्यायचे आहेत. आता दुसरी भाजणी भाजायची आहे. प्रत्येक वेळी आपल्याला सगळं साहित्य भाजलं की त्याच्यावर काढून ठेवायचं आहे, म्हणजे त्याला जास्तीचा ओलसरपणा धरणार नाही आणि आपली भाजणी दमट होणार नाही. पर्यायाने चकल्यासुद्धा छान मस्त अशा खुसखुशीत तयार होतील. आता चणा डाळ भाजतोय. चणा डाळसुद्धा हलकासा रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायची आहे. चणा डाळीवर अगदी लहान लहान असे डाग यायला लागले की चणा डाळ भाजणं बंद करायचं. एक चणा डाळीचा दाणा मी बाजूला काढून ठेवला आहे, कारण चणा डाळ जर आपण तांदळासारखीच खाऊन पाहिली तर ती गरम असताना कुडकुडीत न लागता नरम लागेल, त्यामुळे आपल्याला अंदाज येणार नाही. म्हणून मग ही एक दाणा तो थंड झाला की मगच तो खाऊन बघायचा. दाताखाली जर तो कडकडीत लागला तरच ती आपली डाळ भाजली गेली असं समजायचं. पण आता मी इथे ही डाळ काढून घेते आणि ती तांदळावर न घालता बाजूला काढून ठेवणार आहे. प्रत्येक धान्य आपण असं वेगळं वेगळंच ठेवणार आहोत. त्याचं कारण काय आहे ते मी तुम्हाला पुढे जाऊन सांगेन. आता हे प्रत्येक धान्य भाजायचं आणि याच पद्धतीने प्रत्येक धान्य आपल्याला वेगवेगळं काढून ठेवून द्यायचं आहे. आता मुगाची डाळ भाजतोय. मुगाची डाळ भाजण्यासाठी फार वेळ लागत नाही, अगदी 2 मिनिटांमध्येच मुगाची डाळ भाजली जाते. सगळ्या डाळी तसेच तांदूळ अगदी लाल रंग येईपर्यंत न भाजता हलकासा रंग बदलला की लगेच काढून घ्यायचं आहे. कारण जर तुम्ही जास्त हे भाजलं तर मात्र चकलीचा तुकडा पाडला जातो, तसेच चकली पाडतानासुद्धा तुटली जाते. तेलामध्ये सुद्धा त्याचा तुकडा पडला जातो. त्यामुळे हे अगदी असं फक्त हलकासा रंग बदलेपर्यंतच आपल्याला सगळ्या डाळी आणि तांदूळ भाजून घ्यायचे आहेत. आता पोहे भाजायला तर अगदी 1 ते 1.5 मिनिट खूप झाला, कारण पोहे पटकन आधीच भाजलेले असतात, त्यामुळे पटकन ते कुरकुरीत होतात. पोहे थोडे आकसल्यासारखे दिसतात आणि असे कुरकुरीत झाले की लगेच आपल्याला ते काढून घ्यायचे आहेत. हे पोहे साधारण 1-1.5 मिनिटमध्ये चांगले असे भाजून झाले. हे मी काढून घेतले. आता साबुदाणे मात्र थोडा आपल्याला वेळ लागतो, कारण प्रत्येक साबुदाणा मस्त असा फुलला गेला पाहिजे. साबुदाणा फुलला म्हणजे त्याचा चिकटपणा कमी होतो आणि कुरकुरीतपणा वाढला जातो आणि आपल्या चकलीला मस्त कुरकुरीतपणा येतो. बघा, हे असे थोडेसे फुलल्यासारखे दिसतात आणि आधीच्यापेक्षा थोडेसे असे मोठे झालेले दिसतात. असे झाले की मगच साबुदाणे भाजणं थांबवायचं आहे. आता हे बघा, थोडेसे असे मोठे झालेले आहेत आणि ते असे फुटल्यासारखे सुद्धा दिसायला लागतात. असे साबुदाणे व्यवस्थित फुटेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. आता हे साबुदाणेसुद्धा मी काढून घेते. त्यानंतर धणे घालायचे आहेत. धण्यांना तर 1 मिनिटसुद्धा लागत नाही, कारण हे अगदी कोरडेच असतात. ते साधारण फक्त त्यामधलं मॉइश्चर निघून जाईपर्यंत हे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. धण्यांचा लगेच रंग बदलला जातो आणि खमंग सुवास सुटायला लागतो. लगेच धणेसुद्धा आपल्याला काढून घ्यायचे. आता गॅस अगदीच लहान करायचा आणि लहान आचेवर जिरे भाजून घ्यायचे. जिरे भाजण्यासाठी सुद्धा मिनिटभराचा वेळसुद्धा खूप जास्त झाला, कारण जिरे फार नाजूक असतात आणि फार जर जास्त भाजलं तर त्याच्यामध्ये कडवटपणासुद्धा
उतरू शकतो चकलीमध्ये, म्हणून जिरे कमीच भाजायचे. फक्त सुवास सुटायला लागला की लगेच हे बंद केला मी गॅस आणि हा सगळे जिरे आपण आता काढून घेऊयात. सगळी भाजणी आपली आता भाजून झालेली आहे. मी प्रत्येक धान्य असं वेगवेगळं ठेवलेलं आहे. मी तुम्हाला म्हणाले होते की प्रत्येक धान्य असं वेगळंच ठेवायचं. याचं कारण असं आहे की या डाळी, तांदूळ पूर्णतः थंड झाले की मग आपल्याला एक एक दाण्याचा खाऊन पाहायचा आहे. जर तो दाणा दाताखाली कुडकुडीत लागला की मगच आपली खात्री होते की आपली भाजणी बरोबर भाजून झालेली आहे. म्हणून मी तो प्रत्येक धान्य वेगवेगळं भाजून ठेवायचं असं सांगितलं होतं. आता माझी खात्री पटलेली आहे की प्रत्येक धान्य आपलं व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे, प्रत्येक दाणा कुडकुडीत झाला आहे. त्यानंतरच ही भाजणी अशी एकत्रित करून घ्यायची आहे. आधीच जर आपण एकत्रित केली असती आणि एखादी डाळ जर भाजली गेली नसती तर मात्र गोंधळ झाला असता आणि आपली चकली नरम पडण्याची शक्यता असते. त्यामुळे या पद्धतीने अशी भाजणी भाजून वेगवेगळी ठेवून मग शेवटी ती अशी एकत्रित मिसळून घ्यायची आहे. आता हे सगळे धान्य असं एकत्रित मिसळून घेतले की मग आपल्याला दळायला देताना आपण जशी गव्हाची कणिक दळून आणतो तशीच अगदी बारीक आपल्याला हे दळून आणायचं आहे. फक्त गिरणीवाल्याला एकच आवर्जून सांगायचं आहे की तांदळाच्या दळणावर किंवा चणा डाळीच्या दळणावरतीच हे दळायला घाल, कारण दुसऱ्या गहू किंवा इतर ज्वारी, बाजरी यावर घातलं तर चकलीचा रंग बिघडेल, तसेच चकली मऊ पडण्याची सुद्धा शक्यता असते. याच पिठापासून मी बघा या अशा मस्त अजिबात न तुटणाऱ्या काटेदार अशा चकल्या तयार केलेल्या आहेत. या चकल्या अगदी खुसखुशीत अशा तयार होतात. याची रेसिपी आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. या चकल्या बनवताना मी अजिबात तेलाचं मोहन घातलं नाही आहे, तरीसुद्धा या अशा इतक्या मस्त हलक्या आणि कुरकुरीत अशा तयार झालेल्या आहेत. तुम्हाला याची रेसिपी पाहायची असेल तर उद्याच्या भागामध्ये तुम्हाला नक्की बघायला मिळेल. तुम्हाला ही आजची पद्धत, मी सांगितलेल्या टिप्स कशा वाटल्या हे मला कमेंट करून नक्की कळवा. तुम्हीसुद्धा या पद्धतीने एकदा तरी ही भाजणी जरूर करून पहा. रेसिपी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणी, नातेवाईकांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा. अशा छान छान प्रमाणबद्ध रेसिपीज पाहण्यासाठी प्रियाज किचनला सबस्क्राईब करा व बाजूला असलेलं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. पुन्हा लवकरच भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसह. धन्यवाद.